काल मी इम्तियाज जलील संदर्भामध्ये एक स्टेटमेंट केलं होतं की निदा खानच्या प्रकरणामध्ये इम्तियाज जलीलचा हात आहे. पोलिसांनी त्या ठिकाणी ज्यांना अरेस्ट केले त्याच्यामध्ये त्या निदा खानची आई आहे, मावशी आहे. आणि ज्या रूममध्ये पकडलं गेलं ती रूम एका नगरसेवकाची आहे. आता त्याच्या नावावर नाहीये, परंतु त्याची मालकी आहे ती. इम्तियाज जलीलचं नाव घेण्यामागचं कारण असं होतं की यांनी यापूर्वी नाशिकला जाऊन तिची पाठराखण केली होती. मग एखादा आरोपी जेव्हा निष्पन्न होतो त्याला लपवणं हा सुद्धा एक गुन्हा आहे. हा गुन्हा इम्तियाज जलील आणि त्या एमआयएम पार्टीच्या लोकांनी केलेला आहे. म्हणून पोलिसांनी आता त्यांना सहआरोपी केलं पाहिजे. त्यांच्यावर एसआयटीची चौकशी निश्चित मुख्यमंत्र्याला सांगून मी लावणारच आहे, पण त्यांना सहआरोपी केले पाहिजे. नसता यांची हिंमत वाढणार आहे. काय केलं त्यांनी? जातीवादाचं विष पेरायचं काम ह्या इम्तियाज जलील करतो. मुस्लिम धर्माने सांगितले तुम्हाला कशासाठी करताय तुम्ही लोक? आम्हाला नाही धर्मांतर करून घ्यायचंय का रे बाबा? म्हणून या अशा प्रवृत्तीच्या लोकांना ठेचलं तर पाहिजेच पाहिजे, परंतु त्यांच्यावर अत्यंत कडक कारवाई केली पाहिजे. हे प्रकरण आता उघडकीस आलंय म्हणून आपल्याला कळतंय. असे शेकडो प्रकरण नगर, पुणे आणि इतर ठिकाणी घडलेले, इव्हन दो संभाजीनगरमध्ये सुद्धा घडत आहेत. म्हणून आता पोलिसांनी आपली पूर्ण ताकद या आरोपीच्या मागे लावली पाहिजे. आणि महत्वाचा, आरोपीला लपवणं हा सुद्धा एक गुन्हा आहे. याच्यामध्ये इम्तियाज जलील आणि त्यांच्या सहकाऱ्यांना सहआरोपी हे केलंच पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.